पारे ए पारे पारे आईला भैरी झाल्या काय पारे कोण आहे जी धनी तुम्ही हायसा काय कोण आहे जी एवढा गोड आवाज नाही म्हणलं आईने वेळेला पाणी जरी मागितलं तर भस्कन अंगावर येत्या आणि आज एवढी गोडगोड बोलायला लागल्या आईला हे आपल्याच घरला आलोय ना का दुसऱ्याच घर आहे नाही नाही निघूया बाबा याच्या आईला दुसऱ्याच घर आहे वाटतं अहो धनी कुठे चाललाय थांबा हा अरे अगं आज काय सण बी नाही का काय नाही का? अगं लई जाग दिसायला लागल्यास काय करत पारे मला सांग ते परवा दिवशी 5 किलो गुळ आणि 10 किलो साखर आणलेली संपले का काय नाही का 2 दिवसापूर्वी तर आणलेली लगेच कसं संपल नाही आज लई गोडगोड बोलायला लागल्यास म्हणलं मला वाटलं ते 5 किलो गुळ आणि 10 किलो साखर तूच खाल्लीस का काय अरे वा 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 माझ्या बायकोला लाजता येतंय ही 4 वर्षात आता समजलं मला काय म्हणाला या 4 वर्षापूर्वी मी कधीच लाजले नाही अहो मी माणूस आहे माणूस लाजणारच की अगं हळू 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 बोल का हा अगं लोक गैरसमज करून घेतील काय म्हणू अगं मी माणूस आहे म्हणायला लागल्यास मी काय माणसावर लगीन केलंय वय हा अहो तसं नाही हा मला बाई माणूस म्हणायचं होतं अगं बघा असं म्हण की या मग आणि या 4 वर्षात मी कधीच लाजले नाही असं कसं म्हणताय तुम्ही अगं या 4 वर्षात तू जर लाजली असतीस तर आतापर्यंत आपल्या घरात अगं 4 पोरं केली असती उगाच माझी खोड काढू नका एवढा गोळी तांब्या आणलाय तो घ्या गपगुमाने ढोसा उगाच माझी खोड काढू नका अरे देवा रे देवा असला नवरा असल्यावर कसं पुण्य कमवायचं मी तुला पण त्या पुण्याच्या कुत्र्यानं चावलं का हा अगं ते मगाशी येताना त्या तात्याकडे गेलतो ते तात्या पण मला म्हणतोय पुण्य कमवा अरे काय करणार एवढं पुण्य कमवून हा तुम्ही पण असं वाईट वंगाळ काही बोलू नका हा कारण जगविख्यात ज्योतिषीने सांगितलेलं आहे बर जगाचा विनाश होणार आहे प्रलय येणार आहे प्रलय ते जायला अगं तो प्रलय यायला कशाला पाहिजे आणि मला एक गोष्ट सांग तू घरात असताना रोजच प्रलय येतोय की आता ज्योतिषानं सांगायची काय गरज आहे अरे देवा रे देवा हिथं मृत्यू डोक्यावर नसतोय तरी पण याला बायकोवर भांडल्याशिवाय राहत नाही अगं तो मृत्यूने कशाला डोक्यावर नाचायला पाहिजे हा मला एक गोष्ट सांग तू घरात असताना हा मृत्यू डोक्यावर नाचायची गरज काय तू नाचायलाच की रोज माझ्या डोक्यावर ती लावणी कथक आणि तू कुठला देऊ आदिवासी डान्स शिकून आल्यास की हुलुलू 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 ती पण नाचतेच की माझ्या डोक्यावर तू हा देवा देवा माझ्या नवऱ्याला बुद्धी दे शानपण दे जा घरात जा लय शानेस मला शिकवायला लागल्या बुद्धी दे शानपण दे म्हणून अरे गावात माझ्यासारखा हुशार कोण आहे काय त्याच्या आईला ते पुण्याचं राहू दे तिकडे मरू दे सरपंचानं आणि पाटलानं कशाला बोललो तर हे जरा बघून येऊया काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणतो ते पारे अगे पारे पारे त्या आईला चिडून घे घरात गेली का काय पारे अगं ऐक ते तांब्या भर ठेवतो पाण्याचा ए पारे अगं भंगावाला घेऊन जातील तांब्या ठेवतो ते पाटलांनी बोलवलं तेवढं जाऊन येतो काय बरोबर हा जाऊन येतो हा चल आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ब्रेकिंग न्यूज 2023 ला प्रलय येणार आहे जग पुढे होणार आहे जग प्रसिद्ध ज्योतिषी हेच फ्राय यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे 2023 ला जग पुढे होणार आहे काय कसला प्रलय येणार आहे काय काळजी करू नका आत्ताच अध्यक्ष झालंय लगेच प्रलय काय का लगीन कधी होणार माझं पार्लर कसं चालणार काय सांगितलंय आणि कुणालाच काय काय सांगू
तुला सांगते अरे सोनाताई, तुला सांगते तू यायला अरे पाहिजे. सरपंचांनी बोलवलंय, भाऊला काय नाही का? आज लय गुलू 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 बोलायला लागले ती. नाही ऐन वेळेला लय वसा वसा भांडण करते ती, एकमेकावर तुटून पडते ती. हा अरे त्या दिवशी तर काय झालं होतं बाबा. खेळात काय पण होते, तू जिंक नाहीतर मी जिंक, आपण कधी भांडायचं नाही, झालं काय? बरोबर आहे. आपल्या दोस्तीत कधीच फूट नाही पडली पाहिजे. आपल्या मम्मी कसं दररोज उठून भांडतात ना, तसं आपण नाही भांडायचं. होय बरोबर आहे. चल मार. चल खेळ. अगो बाई, ह्यो कचरा माझ्या दारात, काय नवच बाई, ह्या सटवीचंच काम असणार आहे. आणि ह्यो कचरा मी नसताना टाकलाय. थांब जरा बघतो आता ह्या सटवीचं काय म्हणायचं. हे बाय 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 बाय, दार म्हणायचा उकिरडा. ए कुठे आहे तुझी मम्मी, बोलव तिला. सोने, ए मम्मी, ए सोने. मम्मी का काय रे, काय रे शाले, एवढं बोंबलायला काय झालंय? ए अक्कल बिक्कल काय दिलंय का नाही देवानं? हे दारात असा कचरा करतात, दार का उकिरडा म्हणायचा ग ह्यो? शाले माझी अक्कल काढायला तू काय ग्रॅज्युएट होऊन बॅलेस्टरी झालंस होय काय? माझी अक्कल काढायला लागलीस ती? ए मी ग्रॅज्युएटच आहे, तुझ्यासारखी 10वी नापास ना. ए शाले माझ्या शिक्षणावर जायचं ना, सांगून ठेवते तुला. ए शाले कुणाला म्हणतीस ग? हा माझा नवरा मला घरात चांगलं शालिनी म्हणून हाक मारतोय, आणि तू काय ग मला शाले शाले म्हणत्यास? अगो बाई, तुझा नवरा शालिनी म्हणून मारतोय. अगं रोज आपलं कुचू 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 लागताय की भांडत असताय. असू दे, आम्हाला इथं राहणं मुश्किल करून ठेवलंय. असं ऐकून ऐकून का इथलं माझं. हे बघ, माझ्या घरात मी नाचीन नाही तर काय बी करेन. तू कोण ग मला सांगणारी? बाई नाचीन? अगं नाचतेस कशाला, एका फक्कट लावणीच करून दाखव की. मग करतो की. लावणीचं काय घेऊन बसलाय? लावणी म्हणते की लावणी. हे बघ, हाडाची